नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण नवीन जाहिरातीसोबत एक नवीन व्हिडिओ जे आहे ते मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे। धर्मादाय आयुक्तालयाची जी 2025 साठीची भरती जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे 9 सप्टेंबर 2025 रोजी। गट ब आणि गट क संवर्गातले ही भरती प्रक्रियेची जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे। तर त्याच्या संदर्भातला आजचा हा संपूर्ण व्हिडिओ असणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर याच्यामध्ये 179 पदांसाठीची ही धर्मादाय आयुक्तालयाची 2025 साठीची भरती जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे। याच्यासाठी लागणारे शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, वेतन श्रेणी काय लागणार आहे, अर्ज कोण करू शकतो, याच्यासाठी जे आहे अभ्यासक्रम काय असणार आहे आणि परीक्षा कशा पद्धतीने घेतली जाणार आहे याची संपूर्ण माहिती ती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। धर्मादाय आयुक्तालयाची ही 2025 साठीची भरती जाहिरात जी आहे तर त्याच्या संदर्भातली ही संपूर्ण माहिती आहे। तर गट ब अराजपत्रित विधी सहाय्यक या पदासाठीची एकूण 3 पदे आहेत। गट ब अराजपत्रित 2 पदे आहेत। गट ब अराजपत्रित लघु लेखक कनिष्ठ श्रेणीचे 22 पदे आहेत। गट क निरीक्षक जे आहे 121 पदे आहेत। गट क वरिष्ठ लेखिकेसाठी 31 पदे आहेत आणि एकूण 179 पदासाठीची भरती जाहिरात जी असणार आहे। याच्यासाठीची वेतन श्रेणी जी आहे तर ती देण्यात आलेली त्या पदानुसार। तर त्यानंतर अर्ज करायला सुरुवात होणार आहे 11 सप्टेंबर 2025 पासून आणि अर्ज करायची शेवटची तारीख 3 ऑक्टोबर 2025 असणार आहे। ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला याच्यासाठी अर्ज करता येणार आहेत। तर सविस्तर तुम्ही बघू शकता इथं अर्ज करण्यासाठीचे परीक्षा शुल्क जे आहे ते खुल्या प्रवर्गासाठी 1000 आणि मागास प्रवर्गातून असाल तर 900 रुपये आकारले जाणार आहे। दिव्यांग उमेदवारांना परीक्षा शुल्कातून माफी देण्यात आलेली आहे। ही जी जाहिरात आहे धर्मादाय आयुक्तालय महाराष्ट्र शासनाची 2025 साठीची ही भरती जाहिरात जी आहे तर ती अशा प्रकारची प्रसिद्ध झालेली संपूर्ण डिटेलमध्ये आता आपण पाहिलेलं आहे। तर धर्मादाय आयुक्तालयातले विधी सहाय्यक या पदासाठीचे जे एकूण 3 पदे आहेत याच्यासाठी कॅटेगरीनुसार सामाजिक समांतर आरक्षण आहे त्या जागांची विभागणी करून देण्यात आलेली आहे। याच्यासाठी लागणारे शैक्षणिक अर्हता जे आहे तर विधी शाखेतील जे आहे पदवी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे किंवा मग त्याच्या समतुल्य शासन निर्णयाने घोषित केलेले जे आहे ते इतर शैक्षणिक म्हणजे कोणतेही अर्हता तुम्हाला लागणार आहे। खाजगी किंवा शासकीय कार्यालयामध्ये धर्मादाय संस्थेसंबंधीचे काम करण्याचा 3 वर्षाचा अनुभव जे आहे तर ते तुम्हाला आवश्यक असणार आहे। त्यानंतर पुढचं जे पद आहे लघु लेखक उच्च श्रेणी 2 पदे आहेत। याच्यासाठीची गट ब साठीचे सामाजिक समांतर आरक्षण आहे त्या पदांची विभागणी करून देण्यात आलेली आहे। शैक्षणिक पात्रता माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण त्यासोबतच जे आहे लघुलेखनाचा किमान 120 शब्द प्रति मिनिटाचा जो आहे ते इंग्रजी टंकलेखन 40 आणि मराठी 30 हे तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। त्यानंतर जे आहे लेखक कनिष्ठ श्रेणी त्याच्यासाठीचे एकूण पदे 22 आहेत। सामाजिक समांतर आरक्षण आहे त्या पदांची विभागणी करून देण्यात आलेली आहे। याच्यासाठी लागणारे शैक्षणिक पात्रता माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण यासोबतच लघुलेखनाचा वेग जे आहे किमान 100 शब्द प्रति मिनिट या सोबतच तुमची इंग्रजी 40 आणि मराठी 30 झालेला असणं आवश्यक आहे। पुढचं पद आहे निरीक्षक। याच्यासाठी लागणारे एकूण पदे जे आहेत टोटल निरीक्षक पदासाठी 121 जागा आहेत। सामाजिक समांतर आरक्षण आहे त्या जागांची विभागणी करून देण्यात आलेली आहे। मग त्यामध्ये महिला आरक्षण आहे, कॅटेगरी वाईज जागांची विभागणी आहे, हे संपूर्ण डिटेलमध्ये देण्यात आलेलं आहे। याच्यासाठी लागणारे शैक्षणिक अर्हता जे आहे त्या पदवी परीक्षा पात्र असणं आवश्यक आहे। त्यानंतर पुढचं जे पद आहे वरिष्ठ लिपिकची 131 पदे आहेत। सामाजिक समांतर आरक्षण आहे त्या पदांची विभागणी आहे। वेतन श्रेणी देण्यात आलेली आहे आणि याच्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता जी आहे तर ती असणार आहे उमेदवाराने पदवी परीक्षा पात्र केलेलं असणं आवश्यक आहे। त्यासोबतच इंग्रजी 40 आणि मराठी 30 असणं आवश्यक आहे। अशा प्रकारची शैक्षणिक अर्हता त्या पदानुसार देण्यात आलेली आहे। अर्ज कशा पद्धतीने करायचा, अर्ज कोण करू शकतो याची संपूर्ण माहिती जी आहे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दिलेली आहे। याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठली माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा। व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला अशाच प्रकारचे नवनवीन अपडेटेड माहितीचे व्हिडिओ जे आहेत ते मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते ते तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। यासोबतच ज्याच्यासाठी वयोमर्यादा जी आहे खुल्या प्रवर्गातून असेल तर 18 ते 38 आहे, मागास प्रवर्गातून असाल आर्थिक दुर्बल घटकातून असाल तर 18 ते 43 आहे, खेळाडू प्रावीण्य असाल तर 18 ते 43 आहे, दिव्यांग उमेदवार असाल तर 18 ते 45 वर्ष वयापर्यंत तुम्हाला अर्ज करता येतो। त्यानंतर प्रवर्गणी आहे जे आरक्षणाची वयोमर्यादेची तरतूद आहे ते देण्यात आलेली आहे। त्यानंतर दिव्यांग उमेदवारासंदर्भातले जे डिटेल आहेत ते देण्यात आले आहेत। आरक्षणासंदर्भातल्या तरतुदी ज्या आहेत त्या आरक्षणाच्या संदर्भातले जे डॉक्युमेंट वगैरे आहेत ते तुमच्याकडे असणं आवश्यक आहे त्या दाव्यावर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर। त्यानंतर ही संपूर्ण जाहिरात जी आहे ते आपल्याला त्याचं PDF मी आपल्या टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर उपलब्ध करून देते, तिथून तुम्ही चेकआउट नक्की करा। ही जी जाहिरात आहे धर्मादाय आयुक्तालयाची 2025 साठीची तर इच्छुक उमेदवारांनी तर नक्की अर्ज करा। याच्या व्यतिरिक्त तुम्हाला याच्या संदर्भातली कुठली माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीपर्यंत व्हिडिओच्या लिंकला शेअर करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद। थँक्स फॉर द वॉचिंग।